काळ्या मसाल्यातली अख्खा मसूरची आमटी इथे करणार आहोत। नमस्कार मंडळी, मी कांचन किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। घरात काही भाजी नसेल तर काय करावं हा मोठा प्रश्न असतो। ती झटपट बनणारी अशी भाजी आपण करणार आहोत, जी तुम्ही पोळीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता। यामध्ये मी कोणतेही वाटण वापरलेले नाही आहे, तरी सुद्धा ही भाजी करण्यासाठी एक नंबर लागते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे काळ्या मसुरा घेतल्या होत्या, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि भिजत ठेवलेल्या नव्हत्या, डायरेक्ट धुवून घेतलेल्या आहेत। झटपट पण भाजी आपल्याची बनवू शकते। जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा एक तास भिजून ठेवला तरीही चालेल। आता कुकरला टाकून मी याच्या 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। तेल गरम झालं होतं, त्यामध्ये मी टाकणार आहे जिरं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। जिरं फ्राय झालं की लगेच मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा। जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही कांदा स्किप केला तरीही चालेल। बिना कांद्याची सुद्धा ही भाजी खाण्यासाठी टेस्टी बनते। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। इथे कांदा चांगला फ्राय झाला की लगेच मी टाकणार आहे तेजपान। तुम्ही ते कढीपत्ता सुद्धा टाकू शकतात आणि बारीक चिरलेला टोमॅटो, आणि टोमॅटो सुद्धा आपण चांगला इथे फ्राय करून घेणार आहोत। टोमॅटो पण चांगला फ्राय झाला की लगेच टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट, धना जिरा पावडर, महाराष्ट्रीयन काळा मसाला। तुम्ही तर कांदा लसूण मसाला किंवा कोणताही गरम मसाला सुद्धा वापरू शकतात। लाल मिरची पावडर। मसाले पण आपण थोडेसे फ्राय करून घेणार आहोत। थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मसाले इथे आपले चांगले शिजलेले आहे, तुम्ही इथे बघू शकतात। अशाच प्रकारे मसाले व्यवस्थित शिजून झाले की टाकणार आहे मसुरा, ज्या मी 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतल्या होत्या। चवीनुसार मीठ ॲड करणार आहे। तुम्हाला इथे किती पाणी करी हवी आहे त्यानुसार इथे पाणी ॲड करा आणि आपण हे उकळून घेणार आहोत। इथे आपली मसुराची आमटी छान उकळलेली आहे, खाण्यासाठी रेडी झालेली आहे। आपण याची प्लेटिंग करून घेऊयात। अख्खा मसूरची इथे आमटी खाण्यासाठी रेडी झालेली आहेत। भाजीच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर किंवा पोळीबरोबर करण्यासाठी एक नंबर लागते। मुलांना टिफिनला सुद्धा तुम्ही रेसिपी देऊ शकतात। व्हिडिओ कोणत्याही कारण आवडतं लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।